जय हिंद, नमस्कार सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत आहे आपल्या स्टिकर मराठी सरळ सेवा भरती या YouTube चॅनलवर. मी नीता घुले पानसरे तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते. तर आपण घेतो आहोत 60 स्पेशल विजेता सिरीज, ज्यामध्ये सामान्य विज्ञानाचं आज आपण चौथं लेक्चर बघणार आहोत. सामान्य विज्ञानाचे तुम्हाला या सिरीज मध्ये ते सगळे क्वेश्चन मिळत आहे जे TCS पॅटर्न नुसार आहे, जे तुमच्या BMC साठी तुम्हाला उपयोगात येणार आहे. ठीक आहे, आता तुमची BMC ची जी भरती आहे ज्याच्यासाठी 1846 जागा आहे, जसं तुम्हाला दिसत आहे पेज वरती, कार्यकारी सहाय्यक साठीच्या ज्या पोस्ट आहे याची वॅकन्सी मोठ्या प्रमाणात आहे. तुम्हाला एकच जागा हवी आहे. सो काय करायचंय, जास्तीत जास्त अभ्यास करायचा आहे आणि लिंकला शेअर करा. तुम्ही व्हिडिओ शेअर करत नाही आहात, व्हिडिओच्या लिंकला शेअर करायचंय, व्हिडिओला लाईक करून घ्यायचंय एकदा. ठीक आहे, तर सामान्य विज्ञानाचं बघणार आहोत आपण आज चौथं लेक्चर. सो सगळ्यांनी काय करायचंय, फटाफट लिंकला शेअर करा, सेशनला लाईक करायचंय, लक्ष द्यायचं आहे आणि रनिंग नोट सुद्धा काढायचे जेणेकरून तुम्हाला तुमच्या नोट्स तयार होतील. ठीक आहे, तर बघा पहिला प्रश्न काय दिलेला आहे. हे सगळे प्रश्न अतिसंभाव्य प्रश्न आहे आणि हे प्रश्न सगळे TCS पॅटर्न नुसार आहे आणि तुम्हाला फक्त BMC साठी उपयोगी येणार आहे असं नाहीये. तुम्ही सामान्य विज्ञानाचं जिथेही TCS पॅटर्नने तुम्हाला कुठल्याही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये विचारलं जात असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला हे सगळीकडे चालणार आहे. ठीक आहे, तर बघा पहिला प्रश्न विचारलेला आहे, टेलिव्हिजन या उपकरणाचा शोध कोणी लावला. ठीक आहे, टेलिव्हिजनचा शोध कोणी लावला, मार्कोनी, एडिसन, न्यूटन अँड जॉन बेअर्ड. कोणी लावलेला आहे तर न्यूटनचा आपल्याला माहिती आहे, न्यूटनचे सगळे गतिविषयक नियम आहे. एडिसन यांनी विजेच्या दिवेचा शोध लावला होता. मग उरतात कोण, मार्कोनी अँड जॉन बेअर्ड. काय आन्सर, ज्यांना आन्सर येत असतील ना तर कमेंट सेक्शन मध्ये आन्सर करायचा आहे. सेशनला लाईक करून घ्या, लिंकला जास्तीत जास्त शेअर करून घ्यायचं आहे पटापट. ठीक आहे, आन्सर काय येणार आहे, जॉन बेअर्ड. ठीक आहे, पर्याय नंबर चौथा आपला आला योग्य. ओके, तर बघूया पुढचा प्रश्न. बघा, सूर्यावर सातत्याने सुरू असणारी केंद्रकीय प्रक्रिया कोणती. आता सूर्यापासून आपल्याला सौर एनर्जी मिळते, सौर ऊर्जा मिळते, प्रकाश ऊर्जा मिळते. मग ह्याच्यामध्ये सातत्याने कुठल्या गोष्टी चालू आहे, काय फंक्शनिंग चालू आहे, केंद्रीय सम्मिलीकरण, केंद्रीय विखंडन, शृंखला अभिक्रिया की किरणोत्सर्ग. आता हे जे प्रश्न आहेत हे तुम्हाला येतात रसायनशास्त्रामध्ये. ठीक आहे, सामान्य विज्ञानामध्ये जीवशास्त्र, रसायन आणि भौतिकशास्त्र दोघांचाही आपण अभ्यास करतो. ठीक आहे, तर सगळ्यात जास्त अभ्यास जो आहे तुम्हाला TCS पॅटर्न नुसार तो भौतिक आणि रसायनवर येतो. आणि जर तुम्हाला पोलीस भरतीमध्ये जर तुम्ही अभ्यास करत असाल तर सगळ्यात जास्त प्रश्न तुम्हाला जीवशास्त्राचे आणि आरोग्यशास्त्राचे विचारले जातात. तर आपला सिलेबस कसा आहे, आपली कुठल्या सिलेबस नुसार पेपर होणार आहे हे सर्व बघूनच तुम्ही अभ्यास पण करायचा आहे. ठीक आहे, तर सूर्यावर सातत्याने जी गोष्ट चालते ती असते केंद्रीय सम्मिलीकरण. सम्मिलीकरण केल्याने आपल्याला काय मिळते, सौर एनर्जी व ऊर्जा मिळत असते. म्हणजे आन्सर काय येणार आहे, केंद्रीय सम्मिलीकरण. पर्याय नंबर पहिला योग्य. ओके, देन बघा पुढचा प्रश्न बघणार आहोत, समुद्राच्या पाण्याची खोली मोजण्याचे एकक खालीलपैकी कोणते. समुद्राच्या पाण्यातील खोली बघण्यासाठी आपण तंत्रज्ञानाचा वापर करतो, ज्याला सोनार तंत्रज्ञान म्हणतो. ठीक आहे, सोनार तंत्रज्ञान म्हणजे साऊंड नेव्हिगेशन अँड रेंजिंग हा याचा फुल फॉर्म येतो आणि याच्यामध्ये अल्ट्रासाऊंडचा उपयोग केला जातो. काय केला जातो, अल्ट्रासाऊंडचा उपयोग केला जातो. अल्ट्रासाऊंडची वारंवारता किती असते, 20,000 हर्ट्झ पेक्षा जास्त. 20,000 हर्ट्झ पेक्षा सुद्धा जास्तचा ध्वनी अल्ट्रासाऊंड असतो. ओके, मग आता त्याचं एकक आपल्याला बघायचंय तर कुलम, अर्ग, कॅलरी अँड फॅथम दिलेला आहे. तर समुद्राच्या पाण्याची खोली मोजण्याचं जे एकक येईल ते येईल फॅथम. काय येईल, पर्याय नंबर डी येईल आपला योग्य. तुम्हाला आन्सर सगळ्यांना येत असतील तर काय करायचं आहे, ऑफलाईन कमेंट सेक्शन मध्ये आन्सर द्यायचे आहे. जे जे क्वेश्चन मी तुम्हाला होमवर्क साठी दिलेले आहेत त्या प्रश्नांचं पण उत्तर तुम्ही द्यायचं आहे. ठीक आहे, तर जाऊया आपल्या पुढच्या प्रश्नावर. बघा, वातावरणातील सापेक्ष आर्द्रता मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते. आता इथे तुम्हाला हवेचा दाब किंवा असं दिलेलं नाही, वातावरणामध्ये जी आर्द्रता असते, आर्द्रतेचा अर्थ काय होतो, ह्युमिडिटी. ठीक आहे, जी ओलावा असतो बघा, पाऊस पडून गेल्यानंतर जे म्हणजे पाऊस नसतो पण पडून गेल्यानंतर जो ओलावा वातावरणामध्ये निर्माण होतो, जो थंडपणा असतो, जो ओलावा असतो, याला आपण काय बोलतो, ह्युमिडिटी मीन्स आर्द्रता बोलत असतो. बरोबर, मग आता ह्या आर्द्रतेला मोजायचंय की म्हणजे जसं की किती आर्द्रता आहे वातावरणामध्ये, ह्याला जर आपल्याला मोजायचं असेल तर त्याला मोजण्याचं साधन कोणतं येईल, लॅक्टोमीटर, बॅरोमीटर, नंतर विळवेन दिलेलं आहे, हायग्रोमीटर येणार. काय आन्सर येणार मग,
लॅक्टोमीटर ही आपण दुधाची घनता मोजतो त्याच्याने, बॅरोमीटरने आपण विंड प्रेशर मोजतो, हवेचा दाब मोजतो. पण आपण आर्द्रता कशाने मोजणार आहोत? तर येणार आहे पर्याय नंबर डी योग्य. हायग्रोमीटरने आपण काय मोजतो? वातावरणातील सापेक्ष आर्द्रता मोजतो. लेक्चर आवडत असेल तर सेशनला पटापट लाईक करून घ्यायचं आहे आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायचे. तुम्ही व्हिडिओला शेअर करत नाहीये म्हणजे सामान्य विज्ञानाचा पूर्ण अभ्यास झालाय का तुमचा? की तुम्हाला अभ्यासाची गरज नाही? आता TCS हे सगळे जे आपण प्रश्न घेतो या सगळ्यांची उत्तरं तुम्हाला येत असतील तर तुम्ही अभ्यास करू नका मग. कारण हे सर्व TCS पॅटर्न नुसारच आलेले क्वेश्चन आहेत. ठीक आहे. चला आता जाऊया आपल्या पुढच्या प्रश्नावर. पुढचा प्रश्न बघा, प्रयोगशाळेत ऑक्सिजन तयार करताना कोणता उत्प्रेरक वापरला जातो? आता प्रयोगशाळेमध्ये आपल्याला काय करायचंय? ऑक्सिजन तयार करायचा आहे. ठीक आहे. मग आता प्रयोगशाळेमध्ये ऑक्सिजन आहे हे सिद्धही करता येतं, तयारही करता येतो. मग त्याच्यासाठी आपल्याला काही केमिकल यूज करावं लागतात. बघा, तुम्हाला इथे क्वेश्चन आन्सर जरी आपण संभाव्य घेत असतो तरी सुद्धा तुम्हाला प्रत्येक गोष्ट जोपर्यंत पूर्ण टॉपिक आणि कन्सेप्ट क्लिअर होत नाही तोपर्यंत त्याचे उत्तर तुम्हाला देताच येणार नाही. त्यामुळे काय करायचंय? बॅचला ऍडमिशन घ्या. आपली बॅच आहे. आपण इथे फक्त क्वेश्चन आन्सर तुमच्या सरावासाठी, तुमच्या प्रॅक्टिससाठी आणि कशा टाईपचे क्वेश्चन येतात यासाठी घेतो. पण तुम्हाला जर याची जागा मिळवायची असेल आणि खरंच जर तुम्हाला कार्यकारी सहाय्यक बनायचं असेल तर तुम्ही काय करा? बॅच जॉईन करा, ज्यामध्ये तुम्हाला सगळ्या कन्सेप्ट शिकवल्या जातील. कन्सेप्ट शिवाय तुम्हाला उत्तर देता येत नाही. ठीक आहे. कुठेही बॅच जॉईन करा, पण BMC साठीची एक बॅच जॉईन करा, ज्याच्यामध्ये तुम्हाला ऑल कन्सेप्ट असतील, कन्सेप्ट क्लिअर होतील आणि क्वेश्चन आन्सर पण तिथे तुम्हाला स्वरूप बदलून शिकवले जातील. तर मला सांगा, प्रयोगशाळेत ऑक्सिजन तयार करताना काय वापरतो आपण? हायड्रोजन सल्फाइड, मॅग्नीज डायऑक्साइड, कोबाल्ट अँड सोडियम बेन्झोइट. तर वापरलं जातं मॅग्नीज डायऑक्साइड. आता हे तुम्हाला कधी कळेल? जेव्हा तुम्ही बॅचला ऍडमिशन घ्याल तेव्हा तुम्हाला डिटेलमध्ये याचा स्टडी करता येईल. ओके. पुढचा प्रश्न बघा, हिरव्या वनस्पती कशाच्या स्वरूपात अन्न साठवतात? आता हिरव्या वनस्पती काय आहेत? तर त्या आहे ऑटोट्रॉफ्स, म्हणजे स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. बरोबर. मग आता ग्लुकोज, फ्रुक्टोज, माल्टोज आणि स्टार्च दिलेला आहे. ठीक आहे. आता बघा, आपल्यामध्ये ग्लुकोज ही शर्करा आहे, पण आपण वनस्पती आहोत का? नाही. आपण कोण आहोत? आपण ह्युमन बीइंग्स आहोत. बरोबर. सस्तन आहोत. मग फ्रुक्टोज, माल्टोज आणि स्टार्च. आता हे सर्व तुम्हाला दिलेले जे ऑप्शन आहे हे सगळे कशाचे रूप आहे? कार्बोदकांचे रूप आहे. कशाचे रूप आहे? कार्बोदकांचे रूप. कार्बोदके आहेत. ठीक आहे. मग आता याच्यापैकी वनस्पती जी आहे, वनस्पतींमध्ये काय असतं मग? तर वनस्पतींमध्ये जे अन्न साठवलं जातं ते कोणाच्या रूपात असतं? स्टार्चच्या रूपात. कोणाच्या रूपात? स्टार्च. मग स्टार्च कोण झाली? कार्बोदकांचाच प्रकार आहे, पण कार्बोदकांच्या प्रकारामध्ये 3 प्रकार येतात. कोणतं? तर पहिलं येतं एकशर्करीय, दुसरं येतं द्विशर्करीय, तिसरं येतं एकशर्करीय आणि तिसरं काय येणार आहे आपलं? बहुशर्करीय, म्हणजे 2पेक्षा जास्त. मग आता ह्याचे उदाहरण तुम्हाला द्यायचे. ठीक आहे. एक शर्करेमध्ये कोण आहे? ग्लुकोज, फ्रुक्टोज आणि गॅलेक्टोज. द्विशर्करेमध्ये माल्टोज, सुक्रोज. ठीक आहे. आणि स्टार्च जे आहे ते कशात येणार? बहुशर्करेमध्ये येणार. मग आपल्यामध्ये फक्त एक शर्करे आणि द्विशर्करेलाच आपण पचवू शकतो. आणि हे वनस्पती जे आहेत तर वनस्पती ह्या काय पचवतात? स्टार्च पचवतात. वनस्पतींमध्ये सेल्युलोज असतं. सेल्युलेज असतं जे त्याला पचवून घेतं. ठीक आहे. सेल्युलोजला पचवतो. ठीक आहे. समजला? आन्सर काय येणार? स्टार्च. चला पुढच्या प्रश्नावर जाऊया. ई जीवनसत्वाचा महत्वाचा स्रोत कोणता? आता ई जीवनसत्व जे आहे, आपल्याला जीवनसत्वांचे प्रकार माहिती आहे ना. जीवनसत्वे म्हणजे काय आहे? जे आपल्या शरीरामध्ये आपल्या सगळ्या ज्या क्रिया आहेत या रेग्युलेट करण्यासाठी दैनंदिन आयुष्यात मदत करणारे स्रोत आहे. मग ई जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे काय होणार आहे? ई जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे वांझपणा येतो, म्हणजे इनफर्टिलिटीचा त्रास होतो. मग आता तुम्हाला जर व्यवस्थित आणि चांगल्या प्रमाणात ई जीवनसत्व आपल्या शरीरात पाहिजे तर तुम्ही काय घेतलं पाहिजे? सूर्यप्रकाश. सूर्यप्रकाशाने काय मिळणार तुम्हाला? डी जीवनसत्व मिळणार. गव्हाचे अंकुर, पपई, लिंबू. लिंबूने काय मिळणार तुम्हाला? सी जीवनसत्व मिळणार. मग आता पपई ही गव्हाचे अंकुर. कशापासून ई जीवनसत्व मिळणार? तर ई जीवनसत्व सगळ्यात जास्त जे गव्हाचे अंकुर असतात ते खाल्ल्याने मिळतं. ई जीवनसत्वेच्या कमतरतेने इन्फर्टिलिटीचा त्रास पुरुष आणि स्त्रीला दोघांनाही होतो, हे लक्षात ठेवायचं आहे. ई जीवनसत्व हे कशात विरघळतं? बघा, ए, डी, ई, के. हे काय आहे? फॅट सोल्युबल आहे. काय आहे? फॅट सोल्युबल.
ओके. आणि बी आणि सी काय आहे? बी आणि सी काय आहे? वॉटर सोल्युबल. काय आहे? वॉटर सोल्युबल. ओके. समजलंय सर्वांना? पुढचा प्रश्न बघा. आनुवंशिकतेचा सिद्धांत कोणी मांडला? आनुवंशिकतेचे जनक कोण आहे? ज्यांनी आनुवंशिकतेचा सिद्धांत मांडला आहे? आनुवंशिकता म्हणजे काय? हेरिडिटी, जेनेटिक्स. ठीक आहे. मग याचा सिद्धांत मांडणारे सायंटिस्ट कोणते? मेंडेल, डार्विन, लॅमार्क की न्यूटन? मेंडेल होते, डार्विन होते. डार्विन यांनी काय केलंय? उत्क्रांतीचा सिद्धांत मांडला आहे. न्यूटन यांनी गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडला आहे. तर आनुवंशिकतेचा सिद्धांत मांडला आहे मेंडेल या शास्त्रज्ञाने. ठीक आहे. स्वतः त्यांनी रिसर्च करताना पहिले गार्डन वाटाण्यावरती त्यांच्या लॅबोरेटरीमध्ये रिसर्च केला होता. बरोबर. सेशन आवडत असेल तर प्रत्येकाने सेशन लाईक करायचंय आणि लिंकला पण जास्तीत जास्त शेअर सुद्धा करून घ्यायचंय. चला पटापट शेअर करा बरं. पुढचा प्रश्न बघा. असत्य नसलेले विधान ओळखा. जे असत्य नाहीये, असत्य नसलेले म्हणजे काय? सत्य असलेले बरोबर विधान ओळखायचंय. तुम्हाला TCS असेच प्रश्न विचारते कन्फ्युज करण्यासाठी. सर्व सस्तन प्राण्यात लोहित रक्त पेशींना केंद्रक असते. सर्व सस्तन प्राण्यात लोहित रक्तपटिकांना प्लेटलेट्सला तंतुकणिका नसतात. नंतर मानवी शरीरात डॅश डॅश व ऑक्सिजनचे वहन लोहित रक्तपेशी करतात. आता ह्याच्यापैकी पूर्ण तुम्हाला काय ओळखायचं आहे? सत्य विधान ओळखायचंय. काय येणार? चला सांगा. बरोबर ना? आता काय सांगितलं? ब आणि क आला आपलं बरोबर. सर्व सस्तन प्राणी, सस्तन म्हणजे कोण? आपण, मॅमल्स. ठीक आहे. बरोबर विधान पहिले सांगते मी. सर्व सस्तन प्राण्यात लोहित रक्तपटिका ज्या आहेत, लोहित रक्तपटिका म्हणजे काय? आरबीसीज आणि प्लेटलेट्स. बघा, प्लेटलेट तर दिलेलंच आहे. आरबीसीज आणि प्लेटलेट्स, तंतुकणिका यांना मायटोकॉन्ड्रिया नसतात. म्हणजे आता काय सांगितलंय तुम्हाला की यांना मायटोकॉन्ड्रिया नाहीये. तर बरोबर आहे. त्यांना मायटोकॉन्ड्रिया आहे का? तंतुकणिका आहे का? तर नाहीये. ठीक आहे. नंतर मानवी शरीरात डॅश डॅश व ऑक्सिजनचे वहन लोहित रक्तपेशी करतात. इथे डॅश डॅश नाही दिलेलं आहे. इथे फक्त एवढंच सांगितलेलं आहे, मानवी शरीरामध्ये ऑक्सिजनचे वहन लोहित रक्तपेशी करतात. ठीक आहे. ऑक्सिजनचे वहन कोण करून नेतं? हिमोग्लोबिन. हिमोग्लोबिन कोणात असतो? हिमोग्लोबिन कोणामध्ये असतो? आरबीसीज. आणि आरबीसीजला रक्त जे आहे, आपलं जे आरबीसीज आहे त्याला लालपणा सुद्धा हिमोग्लोबिनमुळेच आहे. आणि आरबीसीजचं मुख्य आणि मेन काम काय आहे? ऑक्सिजनचं वहन करून नेणे. ठीक आहे. म्हणजे हे आपलं विधान बरोबर आहे, हे विधान बरोबर आहे. मग हे विधान आपलं चूक का आहे की सर्व सस्तन प्राण्यात लोहित रक्तपेशिकांना केंद्रक नसते. म्हणजे आरबीसीजला केंद्रक नाही, आरबीसीजला केंद्रक नसते. पण उंट एक प्रकारचं असं आहे ज्याच्या आरबीसीजला काय आहे? केंद्रक आहे. म्हणून हे पूर्ण विधान बरोबर येत नाही. ठीक आहे. मग सत्य विधान विचारले तर आन्सर येणार आहे ब आणि क. मग ऑप्शन नंबर बी बघा योग्य, फक्त ब व क. ठीक आहे. समजताय सर्वांना व्यवस्थित? तर पटकन सेशन लाईक करून लिंकला शेअर करून घ्यायचं आहे. आजसाठी इतकंच. ठीक आहे. तुम्हाला लेक्चर व्यवस्थित आवडलं असेल, समजलं असेल, व्यवस्थित समजणं जास्त गरजेचं आहे. तरी सुद्धा जर काही अडचण असेल तर ऑफलाईन कमेंट मध्ये सांगायचे आहे. ओके. भेटूया पुन्हा न्यू क्वेश्चन सोबत. तोपर्यंत बाय बाय. टेक केअर. विश यू ऑल द बेस्ट. जास्तीत जास्त सेशनला शेअर करून घ्यायचंय. चॅनलवर नवीन असाल तर टिक्कर मराठी सरळ सेवा भरती चॅनलला सबस्क्राईब करा. आपला ऍप सुद्धा आहे, ऍपला डाउनलोड करा. तिथे तुम्हाला सर्व PDF मिळून जाणार आहेत. चला मग बाय बाय. टेक केअर. विश यू ऑल द बेस्ट. जय हिंद.